नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 14वं प्रकरण वाचायला सुरुवात करतो आहोत. देवत्वाचा साक्षात्कार. बैलगाडीच्या युगातसुद्धा काही संत वैज्ञानिक विचार मांडत होते, पण जेट युगातल्या विज्ञानाच्या अभ्यासकांनाही अजून ते नीट समजलेच नाहीत. तीर्थी धोंडा आणि पाणी देव रोकडा सज्जने हे संतवचन सुशिक्षिताला तरी समजतं का? अज्ञानाच्या बोरख्यातून या देवत्वाचं दर्शन कसं होणार? संत मीरा म्हणते, घुंगट का पट खोल तो हे पिया मिलेगा. पण आपल्या तोंडावर बुरखा आहे हेच ज्यांना कळत नाही, त्यांचा बुरखा कुणी दूर करायचा? ते काम संतांनी घेतलं. देव कुठे आहे हे सांगताना त्यांनी तो संतांच्या हृदयात आहे असा त्याचा कायमचा पत्ता सांगितला. पण तो दुर्जनाच्याही हृदयात एका कोपऱ्यात अस्वस्थपणे बसलेला असतो. केव्हा तरी सद्भावनेची हळूवार झुळूक येते आणि दुष्टाच्या अंतःकरणातला देव वासना विकाराचा खडक फोडून वर येतो. तो तीर्थक्षेत्रात नसतो, पण तीर्थक्षेत्रातच असतो असं म्हणायचं असेल तर आपलं अंतरंगच तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. तुकोबा विचारतात, जाऊन या तीर्थात वा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरीवरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषणत्वा केले आपण या, वृंदावन फळ घोळीले साकरा, भीतरील थारा मोडे चिना, तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासया फुंदा तुम्ही. तुकोबांचे शब्द म्हणजे आसुडाचे फटकारे. एखाद्या नदीत किंवा डोहात बुचकळ्या मारून देवाची भेट घेता येईल किंवा पातकं धुवून टाकता येतील असं ज्याला वाटतं, त्याच्या अज्ञानाची सर्वच संतांनी तर्कशुद्ध पद्धतीने टर उडवली आहे. तीर्थी केलेल्या स्नानाने फार तर शरीर स्वच्छ होईल. खरं तर तीर्थक्षेत्रीही स्वच्छ पाणी दिसणं दुरापास्त झालं आहे. धोंडा आणि पाणी या पलीकडे तिथे काही नसतं असं मत अनेक संतांनी व्यक्त केलं आहे. संत एकनाथांनी फटकळपणे म्हटलं आहे, म्हणती देव मोठे मोठे, पूजिताती दगड गोटे, कष्ट नेणती भोगिती, वहा दगडाने म्हणती, जीत जीवा करून वध, दगडा दाविती नैवेद्य, रांडा पोरे मेळ झाला, एक म्हणती देव आला, एका जनार्दनी म्हणे भूलले मूर्खपणे. निर्जीव दगडासमोर जित्या जीवांचा बळी द्यायचा या मूर्खपणावर नाथ तुटून पडले आहेत. संत कधी संतापत नाहीत असे म्हणतात, पण संतांचा संताप वांझ नसतो, तो माणसाला प्रकाश देतो. जो अज्ञानावर आणि अन्यायावर संतापत नाही त्याला संतही होता येणार नाही. आजच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या जगातसुद्धा पशुपक्ष्यांचा बळी देवाधर्माच्या नावाखाली दिला जातो. संत एकनाथांचे तीव्र शब्द लक्षात घेतले पाहिजेत. ते म्हणाले, कलियुगात दैवते फार झाली, नारळ आणि शेंदूर यांचा भडीमार झाला, लटका देव लटिका भक्त लटिके सर्व भाव, सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडीवार. या प्रकारच्या देवांना एकनाथांसारख्या श्रेष्ठ देवोपासकाने बहिष्कृत करावे असं सांगितलं आहे. हे फजितखोर देव आहेत. हे सारे सोंग आणि ढोंग आहे. मूर्तिमंत अज्ञान आहे. एकनाथांच्या मते एका जनार्दनी सर्व भावे सोपा पंढरी राव, तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायेसी माव. पंढरीचा विठ्ठल देणारा आहे, तो याचना करणारा नाही. देवच याचना करू लागला तर भक्तांची वंचना व्हायला किती वेळ लागणार? कोणताच देव भक्तापुढे पदर पसरत नाही, खायला प्यायला मागत नाही, खाणाऱ्याची हाव सुटत नाही. म्हणूनच तर देवाच्या नावाखाली त्यांनी लुटालूट चालवली आहे. या प्रकारावर सर्वच संतांनी केलेली टीका टिप्पणी लक्षात घेण्यासारखी आहे. देवाची उपासना म्हणजे दगडगोट्याची पूजा नव्हे. भक्ताच्या मनातल्या हळव्या आर्त भक्तीला एखाद्या सगुण रूपाचा आधार लागतो. भक्ताच्या डोळ्यांनी पाहिलं तर ओबडदोबड पाषाणातसुद्धा परमेश्वराची सुंदर अभयंकर आश्वासक गुणरूपे दिसत असतात. ती ज्याला पाहता येतात त्याच्या हिशोबी देव पाषाणाचा नसतो. दृष्टीचा विकास झाला आणि ज्ञानभक्तीचा प्रकाश पसरला की कोवळ्या बालकाच्या फुगीर गालावरच्या स्मितातही परमेश्वराचं हास्य पाहता येतं. तीर्थक्षेत्रातल्या धोंड्यात देव नाही, पण तो सृष्टीत सर्वत्र सामावला आहे. हे कळण्यासाठी आपल्या अज्ञानाचा दगड प्रथम फोडला पाहिजे. तो फुटला म्हणजे ईश्वरी सुरांनी ओथंबलेलं एक मधुर मोहन संगीत जन्माला येतं. यालाच साक्षात्कार म्हणायचं. प्रकरण 16. संत आणि पंडित. भारतीय संत परंपरेचा इतिहास अशी साक्ष देतो
की सर्व जाती धर्मातून संतांचा उदय झाला आहे. संस्कार संपन्न अंतःकरणाची सुपीक भूमी सापडली की संतत्वाचे अंकुर फुटू लागतात. जातीपातींची आणि सांप्रदायिक वृत्तींची ठेंगणी कुंपणं बाजूला सारून संत जीवनाचे महावृक्ष आकाशात उंच जातात. जातींचा विचार व्यवहाराच्या मळकट जमिनीवरून सरपटणाऱ्या जीवजंतूंसाठी असतो. अपार आकाशावर एखाद्या संप्रदायाची तुच्छ चिठ्ठी चिकटवता येत नाही. महासागराच्या व्यापक विस्तारावरही एखादी क्षुल्लक नाममुद्रा ठोकता येत नाही. गरुडाचे पंख असलेल्या संतांची भरारी गगनाला पालाण घालणारी असते. जो संप्रदायासंबंधीच बोलतो, विशिष्ट जातीच्या भिंतीतच स्वतःला कोंडून घेतो, तो संत असणं शक्यच नाही. 18 पगड जाती जमातीतून आलेल्या संतांनी आपापल्या विचारातून समाजाचा तोल सावरून धरला. संत सेनानावी यांचा एक अभंग पुन्हा पुन्हा वाचावा इतका परिणामात्मक आहे. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दावू, वैराग्य चिमटा हालवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत. आपल्या व्यवसायाच्या परिभाषेतून निरामय जीवनाचं तत्त्वज्ञान या संतांनी किती सुबोधपणे आणि कलात्मकतेने मांडलं आहे. संत सेनाच्या परिपक्व विचारांचा रंग त्याच्या शब्दात सहज मिसळला आहे. एक लक्षणीय रूपक म्हणून या काव्याला साहित्यात अभंग स्थान आहे. कमीत कमी शब्दात अधिकाधिक अर्थ सांगणारा सेनानावी हा तत्त्वज्ञ कवी होता, पण त्याहून अधिक तो संत होता हे विशेष आहे. अहंता जतन करणाऱ्याला संतपण मिळणंच शक्य नाही. आपण महान प्रतिष्ठित संत आहोत, आपल्यासमोर भक्तजन हात जोडून उभे आहेत, अशा अभिमानाच्या गुहेत राहणाऱ्या व्यक्तींजवळ पांडित्य असू शकेल, पण त्याला संतत्वाची कळा असणार नाही. पांडित्याच्या घरात अहंकाराच्या उंदरांनी नेहमीच बिळं केलेली असतात. सेनानावी, नरहरी सोनार, कानोपात्रा यांच्या पासंगालासुद्धा हे पांडित्य पुरणार नाही. शब्दज्ञानापेक्षा शुद्ध अंतःकरणातून उमटलेली प्रेमाची साध कितीतरी सुंदर असते. शास्त्रातले निर्जीव शब्द घोकून तयार झालेल्या अरण्य पंडितापेक्षा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणून त्यांच्या संगतीत आपलं प्रेमळ व्यक्तिमत्व मिसळून देणारे तुकोबा शेकडो पंडितांना सहज खाली पाहायला लावतात. नरहरी सोनाराने केलेला व्यवहार त्याला संतत्वाच्या उंचीवर घेऊन गेला. तो म्हणतो, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने, त्रिगुणाची करुणी मूस, आत ओतीला ब्रह्मरस, जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिवस ठोकाठोकी, विवेक हातवडा घेऊन, कामक्रोध केला चूर्ण, मनबुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी. काम क्रोध चूर्ण केल्यावर आणि अहंकाराची शेंडी पिरगळल्यावर जीवनाचा सूर सापडतो. सामान्य माणसाच्या सुखदुःखाला संतांचं संतत्व जसं वात्सल्याने भेटतं आणि भिडतं, तशी हिंमत पांडित्याला कधीच होत नाही. कृष्ण सुदाम्याची भेट म्हणजे 2 वर्गमित्रांची भेट नव्हे, ती 2 पंडितांचीही भेट नव्हे. सुदाम्याच्या हृदयीचे 2 सुंदर सूर एकत्र आले आणि मैत्रीचं गाणं गुंफलं गेलं. पोकळ पांडित्याबद्दल काय बोलावं, त्यासाठी तुकोबांचेच कठोर शब्द हवेत. पंडित म्हणता थोर सुख, परितो पाहता अवघा मूर्ख, काय करावे घोकिले, वेद पठण वाया गेले, वेदी सांगितले ते न करी, समनेणे दुराचारी, तुका देखे जीवी शिवी, हाची ते तिचा अनुभव. जीवात शिव पाहण्याची शक्ती हेच संतत्व, हेच पांडित्य. लेख 18. मरणाचे स्मरण असावे. मृत्यू ही एक दुर्निवार शक्ती आहे. तिच्या कराल पंजातून कोणाची सुटका होऊ शकत नाही. मरणाचा वेगवान भयकारी प्रवाह कुठं आणि कसा ओढून नेईल हे सांगता येत नाही. काळाच्या अतिविशाल उदरात कित्येक वैभवशाली संस्कृती आणि साम्राज्य गडप झाली. त्यांची नाममुद्राही शिल्लक राहिली नाही. महापुरुष असो, चक्रवर्ती असो, ज्ञानी असो की अज्ञानी असो, सुष्ट दुष्ट कोणीही असो, सर्वांना समभावनेने हा मृत्यू आपल्या उदरात सामावून घेतो. फुलावे, सुकावे, निर्माल्य व्हावे आणि मातीला मिळावे, हा या परिवर्तनशील सृष्टीतला अपरिवर्तनीय नियम आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या चिमुकल्या जीवनधारेला योग्य दिशा देण्याची आपल्यावर जबाबदारी असते. कशासाठी केला एवढा अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, असं तुकोबांप्रमाणे म्हणता यावं. यमदूत प्रेमळ आमंत्रण घेऊन येईल, तेव्हा त्याला प्रसन्नतेने सांगता आलं पाहिजे, स्वागत असो,
तुमची आठवण सदैव मनात होती. आजवर भक्तिप्रेमाचे हे सुख सार्थकतेचे कित्येक सुंदर क्षण मी उपभोगले. दुःखितांच्या आस्वाद माझे अश्रू मिसळले. आयुष्याचा सुख दुःखात्मक आस्वाद घेतला. सुखानं माजलो नाही आणि संकटानं खचलो नाही. सद्भावनाचं पाथेय बरोबर घेतलं आहे. चला, दूरचा प्रवास आहे. काळपुरुषाला असं आत्मप्रत्ययानं सांगता येणं हे भाग्याचं लक्षण. संत तुकोबांनी आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असं कृतार्थतेनं म्हटलं आहे. मृत्यू हा देखील एक सोहळा आहे. जीव आणि शिव यांच्या मिलनाचं हे प्रतीक आहे. मृत्यूला आनंदाने सामोरं जाण्याची वृत्ती ठेवावी असं कित्येक संतांचं आणि तत्त्वज्ञांचं म्हणणं आहे. हा विचार निराशावादी किंवा जीवनद्वेषाचा मात्र समजू नये. आपला जीवनबिंदू ब्रह्मरूपी सिंधूत मिसळून जातो अशी ही आशावादी विचारसरणी आहे. मरणाचं स्मरण असावं असं समर्थ रामदासही म्हणतात. याचा अर्थ योग्य त्या संदर्भात घेतला पाहिजे. संत जीवनवादीच होते. कोणताही सुजाण माणूस जीवनावर उत्कटतेने प्रेमच करील, पण आज ना उद्या आपल्या जीवनलेखाला पूर्णविराम मिळणार आहे याची जाणीव ठेवून काहीतरी उत्कट भव्य कार्य करण्याचा तो प्रयत्न करील. जीवित चंचल आहे हे निर्विवाद. महात्मा कबीर म्हणतात, का मांगू कुछ स्थिर न रहाई, देखत नयन चल्या जग जाई. इकलश पूत सवालश नाती, ता रावण घरी दिवान बाती. कबीरांच्या काव्यपंक्ती मनाला उदास करतात. जीवनाची नश्वरता त्याने वर्णिली आहे. हे एक विदारक सत्य आहे यात शंका नाही. कालाय तस्मै महा. पण मनुष्य कालप्रवाहावरही आपल्या पुरुषार्थाची मुद्रा उमटवू शकतो. मृत्यूचं स्मरण ठेवून पण त्याची क्षिती न बाळगता आपलं जीवन गाणं अधिकाधिक रंगवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा शेवटचा दिस गोड होतो. गाण्यात हृदय ओतल्याशिवाय मैफल रंगविता येत नाही. आपल्या आयुष्याची मैफिल अशी खुलवावी की ती संपूच नाही असं श्रोत्यांना वाटावं. उत्तम जीवनाचं वैभव मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही. ज्यांची जीवनं पुरुषार्थ संपन्न असतात ते आपल्या कर्तृत्वाची अक्षय संपत्ती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी राखून ठेवून जातात. आम्हा भय धाक कोणाचा रे पाहे, काळ मशक काय मानव हे. काळाला मशक म्हणजे मच्छर असं संबोधणाऱ्या संत तुकोबांचा आत्मप्रत्यय या जगात यावा. पुढचा लेख, सुख कुठे आहे. सुखाचा शोध मनुष्य जन्मभर करत असतो. केव्हा तरी एखाद्या क्षणी त्याला जाणीव होते की खरं सुख आपल्याला मिळालेलंच नाही. जन्मभर ज्याचा पाठलाग केला तो एक मायावी कांचन मृग होता. केवळ आभासाच्या पाठीमागे आपण व्यर्थ धावत गेलो. ज्याला सुख मानलं ते दुःखाचंच एक रूप आहे. दुःख पेरीत राहिल्यानंतर सुख उगवून येतील हा भ्रम आपल्या मनातून लवकर निघून गेला नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे या संतवचनाची दाहक प्रतिती मात्र आली. क्षणभर लटकं समाधान देऊन दीर्घकाळ दुःख आणि वेदना देणाऱ्या घटनांना सुख समजण्याचा वेडेपणा आपण करून बसलो. या प्रकारचा पश्चाताप केव्हा तरी मनुष्याला होत असला पाहिजे. पश्चातापाचे क्षण नव्या जागृतीच्या वाटेने माणसाला घेऊन जातात. पश्चाताप ही अंतःकरण शुद्ध होण्याची पहिली पायरी आहे. अंतःकरण शुद्धीतूनच सुखाची पाऊलवाट दिसू लागते. एखाद्या तुरुंग अधिकाऱ्याच्या विनंतीवरून काही कैद्यांच्या समोर नैतिक विषयावर बोलण्याचा प्रसंग आला. संतांनी समाजाच्या मानसिक दुःखावर विलक्षण आत्मीय भावाने कसे उपचार केले आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असा उज्ज्वल आशावाद प्रकट करून लोकांसमोर कसा महनीय आदर्श ठेवला याचं निरूपण केलं. भाषण संपल्यानंतर 30च्या सुमाराचा 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेला एक कैदी जवळ आला. त्याने हात जोडलेले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बोलता बोलता त्याला हुंदका आवरेनासा झाला. तो म्हणाला, पैसा म्हणजे सुख असं समजून मी दरोडे घातले, जुगाराच्या अड्ड्यात दारू पिऊन मारामारी केली आणि धुंदीत माझ्या सहकाऱ्याच्या पोटात सुरा भुसकून त्याचा खून केला. पैशाच्या पाठीमागे लागलो. पूर्वी घामाचा पैसा मिळत होता, कष्ट करून जगत होतो, तेव्हा मी आणि बायको सुखात होतो. पण कष्टाशिवाय पैसा मिळवण्याची नशा वाढत गेली. दारूची बाटलीही सोबतीला आली. माझ्या संसाराला मी माझ्या हातानं चूड लावली. माझी जगण्याची लायकी नाही. दारूच्या खातेऱ्यात डुकरासारखा लोळलो. माणसानं कसं जगावं हे मला कळलं नाही. तो धाय मोकलून रडू लागला. त्याचं रडणं मला तरी आनंददायक वाटलं. आपल्या अधपतनाचं ज्याला रडू देखील येत नाही त्याच्यासारखा पतीत कुणीच असत नाही. वाट चुकलेला हा माणूस चांगली वाट शोधत होता. ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे जे खळांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढो. या खलपुरुषाच्या चित्तवृत्तीत
आता परिवर्तनाची काही बीजं अंकुरतील असा संभव दिसत होता. संपत्ती म्हणजे सुख, वाटेल त्या मार्गानं केवळ पैसा मिळवणं आत्मघातकीपणाचं आहे हे ज्ञान मिळवण्यासाठी त्याला जबर किंमत द्यावी लागली होती. ज्या जहाजाला विवेकाची आणि संयमाची शिड नसतात ते कुठेतरी भरकटतं आणि एखाद्या खडकावर आपटून उद्ध्वस्त होतं. दुःखाला सुख समजण्यात काय अर्थ आहे? तुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे धन मिळवून कोटी, सवे न ये रे लंगोटी. हे खरंच आहे, पण धन मिळवूच नये, सुखसाधने हस्तगत करू नयेत असं त्यांनी म्हटलं नाही. सुख कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर असं की नैतिकतेच्या वाटेने चालणाऱ्या पथिकाला ते सापडतं. अनैतिकतेच्या वाटेवर फुलं मिळाली तरी त्यांचा गंध विषारी असतो. पुढचा लेख, निष्काम कर्मयोगाचा अर्थ. ज्ञानवंतांनी निष्क्रिय राहावं काय असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. ज्ञानवंत या शब्दाचा अर्थ ज्यांना आत्मप्रतीती आली आहे, जे आत्मिक समाधानात वावरत आहेत, कोणत्याही भौतिक सुखाचं किंवा इच्छांचं ज्यांना आकर्षण उरलं नाही हा आहे. समाज जीवनाच्या व्यवहारात या ज्ञानवंतांनी उतरावं काय असा प्रश्न आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथात त्याचं स्पष्ट उत्तर मिळतं. कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते हे गीतावचन आहे. गीतेचा उद्गाता योगेश्वर श्रीकृष्ण श्रेष्ठ कर्मयोगी होता. म्हणून हस्तिनापुरात पांडवांना सत्तेचं सिंहासन प्राप्त झालं. अर्जुनाचं सारथ्य श्रीकृष्णासारख्या आत्मज्ञान संपन्न महापुरुषाने करावं आणि त्याच्या वीरवृत्तीला साथ घालावी याचा अर्थ कर्मसन्यासाला श्रीकृष्णाने कधीच मान्यता दिली नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की प्राप्त कर्म सांडीजे येतुलिनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. देखै प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, ते याही कर्तव्य असे उरले लोकालागी. निष्क्रियता किंवा नैष्कर्म्य ही अनैसर्गिक गोष्ट आहे. ज्ञानीपुरुष कर्मसन्यास घेऊन निष्क्रिय झाला तर समाजाचं नियमन करणारी ज्ञानशक्ती क्षीण झाली असा अर्थ होईल. कारण ज्ञानवर्त जेव्हा कर्मप्रवृत्त असतात तेव्हा ते लोकजीवनाला प्रकाश देऊ शकतात. अंधारात ठेचकाळत चाललेल्या जनतेसाठी निस्वार्थी पण समाजनिष्ठ प्रकृतीचे दीपस्तंभ आवश्यक असतात. आता माझा या लौकिक जगाशी काही संबंध नाही, मी केवळ आत्मानुभव घेणार असं ज्ञानवंत मानू लागला तर समाज जीवन विस्कळीत होईल. ज्ञानेश्वरांनी केवळ स्वांत सुखाय भावार्थ दीपिका लिहिली नाही. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण करून दुरितांचे तिमिर निरसून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या प्रतिभेचा दीप प्रज्वलित केला. खरा ज्ञानवंत उदासीन निष्क्रिय राहूच शकत नाही. जगातले अन्याय अत्याचार पाहून तो अस्वस्थ होतो आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षात स्वतःला झोकून देतो. कर्म करण्यातला आनंद घेतो, फलाची मात्र आसक्ती ठेवत नाही. संत तुकाराम म्हणतात, उपकारासाठी बोले हे उपाय, येणे विण काय आम्हा चाड. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळू. अज्ञानाच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेले लोक जर एखादा सिद्ध ज्ञानी निर्विकार तटस्थपणे पाहत असेल तर त्याच्या ज्ञानाचा समाजाला काय उपयोग. निष्काम झालेल्या ज्ञानी पुरुषानेही आपलं कर्तव्य कर्म आणि समाजकार्य अखंड केलं पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकांप्रती. आदर्श भक्त स्थितप्रज्ञ यांचा धर्म लोकजीवनाला उन्नत करण्यासाठी प्रयत्न करीत राहणं हाच असतो. आजच्या जगात नाना अत्याचार चालू आहेत. जगाला निरपराध रक्ताची आंघोळ घडत आहे. दुर्बलांच्या किंकाळ्या आणि दुर्जनांच्या गर्जना यांनी वातावरण कोंदून गेलं आहे. अशा वेळी ज्ञानवंताला आपल्या ध्यानात निमग्न राहून समाजाकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार नाही. उच्च जीवनमूल्याची लक्तरं होऊ नयेत म्हणून ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा संगम झाला पाहिजे. अज्ञान आणि अधर्म यांच्याशी पुरुषार्थी झुंज घेणं हे ज्ञानवंतांचं ब्रीद असलं पाहिजे. अन्यथा दुर्जन क्रियाशील आणि सज्जन ज्ञानी मात्र निष्क्रिय अशी दुरावस्था निर्माण होईल. पुढचा लेख, येथे आहे मायबाप. मातृदेवो भव, पितृदेवो भव हे शब्द अनेक वेळा कानावर पडतात. मातापी त्यांच्या ठाई प्रत्यक्ष परमेश्वर रूप पाहणारी आपली संस्कृती आहे. मायतात या शब्दाचे आवाहन अंतःकरणाला सहज होते. मातापित्यांच्या पावलाजवळ माझं तीर्थक्षेत्र आहे असे भावोत्कट उद्गार ऐकायला मिळतात. या संदर्भात भक्त पुंडलिकाची कथा सर्वश्रुत आहे.
आईबापांची निष्ठापूर्वक सेवा करण्यात रमलेल्या पुंडलिकासमोर साक्षात परमेश्वर येऊन उभा राहिला. भक्त ज्याच्या दर्शनासाठी तळमळत असतात, योगी ज्याच्या भेटीसाठी कठोर तपस्या करतात, ते परब्रह्म पुंडलिका भेटी आलं होतं. पण या भक्ताने आपल्या मातृपितृसेवेत अंतराय येऊ नये म्हणून विठ्ठलाकडे एक वीट टाकून त्याला उभं राहण्याची विनंती केली. तेव्हापासून तो वैकुंठेश्वर विटेवर उभा आहे अशी आख्यायिका प्रचलित आहे. आज ही कथा अद्भुत वाटावी, कारण आजच्या वास्तवाशी तिचा संबंध उरलेला नाही. आईबाप वृद्ध झाले की त्यांचं पोतेरं दूर कुठेतरी फेकून देण्याची तत्परता आणि चातुर्य अनेक सुपुत्रांनी दाखवलेली असते. मुलं मोठी झाली म्हणजे त्यांना केवळ पंखच फुटतात असं नव्हे, तर शिंगही फुटतात. ही शिंग आईबापांवर रोखली जातात. त्यांनी दिलेलं निरपेक्ष प्रेम त्यावेळी आठवत नाही. माऊलीत जसा परमेश्वर दिसू शकतो त्याप्रमाणे परमेश्वरातही माऊलीची प्रतिमा संत पाहतात. तुकोबांनी केलेला हा मातृगौरव. बाळ काय जाणे जीवन उपाय, माय बाप वाहे सर्व चिंता. आई ते भोजन खेळणे अंतरी, अंकिताचे शिरी भार नाही. आपुले शरीर रक्षिता न कळे, सांभाळुनी लळे पाळी माय. तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता, आमुची ते सत्ता तयावरी. आईच्या वात्सल्यावर, तिच्या श्वासनिश्वासातील उत्कट प्रेमावर बाळ अवलंबून असतं. आपला जीवनरस देऊन ती त्याला जोपासते. ईश्वराचा साक्षात्कार आईबापांच्या प्रेमात ज्याला होऊ शकत नाही, आईबापांना जो लाथाडतो, त्याच्या करंटेपणाबद्दल काय बोलावं. परमेश्वराला माऊली समजून त्याची उपासना करणं हा आत्मीयतेचा काव्योत्कट आविष्कार आहे. संतांच्या काव्यात ही प्रेमधारा मिसळल्यामुळे काव्य समृद्ध झालं आणि त्यांचं मनही या भक्तीने विकसित झालं. आजच्या यांत्रिक संपत्तीपूजक जगात माणूस आपली श्रद्धास्थानं हरवून बसला आहे याची खंत वाटते. आईबापा संबंधीचा कृतज्ञ भाव लोपणं हे खरं तर मानसिक विकृतीचं लक्षण आहे. तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. अशी मायबापे घरातून एखाद्या वृद्धाश्रमात, वृद्धांच्या वसाहतीत प्रस्थापित करणाऱ्या आधुनिक पुंडलिकांविषयी कौतुकाचे कोणते शब्द योजावेत. आपल्या संसारात जन्मदात्यांनाही जागा मिळू नये ही आपत्ती अर्थकारणातून निर्माण झाली असं म्हणण्यापेक्षा ती आपल्या कोरड्या, कठोर, स्वार्थी, तुच्छतावादी प्रवृत्तीतून उत्पन्न झाली असे म्हणता येईल. माणूस अधिकाधिक बुद्धिमान होत गेला. बुद्धिबळाने त्याने गगन पादाक्रांत केली, पण त्याच्या मनातील प्रेमाचा झरा मात्र आटत चालला. प्रेमशून्य ज्ञान आणि केवळ भौतिक संपत्तीची लालसा माणसाला सुख देऊ शकणार नाही. आईबापांच्या डोळ्यातून झरणारी वात्सल्यधारा मनाला तीर्थस्नान घालते. संत कान्होपात्र म्हणते, येथे आहे माये बाप, हरे ताप दरुशने, निवारेली तळमळ चिंता, गेली व्यथा अंतरीची. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.